वळूया आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मंडळी बघा कसलं कलियुग आलंय। माणसांच्या जीवापेक्षा इथं कबुतरांचा जीव महत्त्वाचा ठरतोय। मुंबईसह राज्यातल्या प्रमुख शहरात कबुतरांची वाढलेली संख्या एक गंभीर प्रश्न बनलाय। इतका की माणसांनी आपल्याच घराला जाळ्या लावून घराचा पिंजरा केलाय। कारण कबुतरांमुळे होणारी रोगराई, फुफ्फुसाचे आजार जे अनेकांच्या जीवावर बेतले। अनेकांना आपले कुटुंबीय गमवावे लागले। त्याबद्दलचे अनेक रिपोर्ट आले, न्यायालयात सादर झाले। त्या विरोधात लढावं लागलं तेव्हा कुठे न्यायालयाने त्याची गंभीर दखल घेतली। मुंबईतले कबूतरखाने बंद करण्याचे आदेश न्यायालयाने दिले। पण हा आमच्या धर्मात हस्तक्षेप आहे म्हणत जैन धर्मीय आक्रमकपणे आज रस्त्यावर उतरले। पक्षांना खायला घालू द्या म्हणत उग्र आंदोलन करण्यात आलं। अहिंसा आणि भूतदयेच्या गप्पा मारणारे आज हातात चाकू घेऊन रस्त्यावर उतरले। हे काय चाललंय या महाराष्ट्रात? आंदोलकांनी सरकारी कामात हस्तक्षेप करत महापालिकेने कबूतरखान्यावर टाकलेली ताडपत्री ताड फाडून फेकून दिली। पोलिसांना अर्वाच्य भाषा वापरली। पोलीस दयनीयपणे फक्त बघत होते, सहन करत होते, ऐकत होते। न्यायालयाच्या निर्णयाला आम्ही जुमानत नाही। ही कसली झुंडशाही आहे? धार्मिक भावनांच्या नावाने गळे काढणारे कायद्यापेक्षा मोठे लागून गेलेत का? कबूतर हा मुका जीव आहे, तो जगला पाहिजे। पण आपल्या स्वार्थासाठी त्याला आयतखाऊ बनवणं कबुतरांवर अन्याय नाही का? चणे फुटाणे हे काय कबुतरांचं नैसर्गिक अन्न आहे का? पिढ्यानपिढ्या आयतं अन्न मिळू लागलं म्हणून ते अन्न गोळा करणं विसरले। हा त्यांच्या अन्न साखळीत आपण केलेला, माणसांनी केलेला हस्तक्षेप नाहीये का? आपल्याला पुण्य मिळावं म्हणून मुक्या जीवांसोबत खेळणं हे पाप नाहीये का? आणि आपण कसल्या भूतदयेच्या गोष्टी करतोय? जेव्हा पशु पक्ष्यांसाठी मुंबईच्या रस्त्यावर शेकडो क्विंटल अन्नधान्य असं फेकलं जातं तेव्हा रस्त्याच्या कडेला, ब्रिजच्या खाली, झोपडपट्ट्यांमध्ये एवढंच काय, मोठ्या इमारतींच्या सिक्युरिटी रूम मध्ये अनेक माणसं उपाशी पोटी झोपलेली असतात। मित्र, आकडे सांगतो, फेब्रुवारी 2025 एकात्मिक बालविकास प्रकल्पाचा पोषण ट्रॅकर अहवाल आला। हा अहवाल काय सांगतोय? मुंबई शहर आणि उपनगरात 3925 बालकं गंभीर कुपोषित आहेत। 16420 बालकं मध्यम कुपोषित आहेत। मुंबई उपनगरात राज्यातल्या सर्वाधिक 16344 कुपोषित बालकांची नोंद आहे। त्यामुळे उपासमारीचा प्रश्न किती गंभीर आहे हे यातून अधोरेखित होत आहे। प्रश्न आहे, माणसं भूतदयेत येत नाहीत का? मग प्रत्येकाला आपल्या धार्मिक भावना आहेत, प्रत्येकाला आहे। त्यामुळे आपला धर्म आपल्या घरात मांडायला हवा। रस्त्यावर आणून झुंडशाही केली तर कसं चालेल? हा समाज कसा चालेल? हा धार्मिक भावनांचा अतिरेक नाही का? मतांच्या भीतीसाठी मग कुणाच्याही धार्मिक अतिरेकाला सरकारनं खपवून घ्यावं का? सवाल अनेक आहे। या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज चर्चेच्या माध्यमातून काही मिळत आहेत का बघूया आणि सवाल तर विचारूया, पण बघूया पण तुमची भावना काय? प्रेक्षक म्हणून तुमची भावना काय या चर्चेच्या दरम्यान तुम्ही सांगू शकता। तुमच्या सगळ्या कमेंट मी बघतोय, त्याच्याबद्दलचे प्रश्न सुद्धा विचारेन। पण आज चर्चेला मुद्दे आणताना काही महत्त्वाचे सवाल आपल्याला उपस्थित करायचे। कबुतरांच्या आडून धार्मिक अतिरेक केला जातोय का? हा सवाल आहे। कारण इथं माणसांचं आरोग्य महत्त्वाचं नाही का? राडा करणारे कायद्यापेक्षा मोठे झालेत का? कायदा त्यांना मान्य नाहीये का? न्यायालयाने सांगितलं ना ते बंद करा, मग त्याची अंमलबजावणी होईपर्यंत सुद्धा धीर दम नाही। काल मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन सुद्धा आज राडा। सरकारी कामात अडथळे आणणाऱ्यांवर कारवाई होणार आहे की नाही? आज मंत्री महोदयांना जेव्हा विचारलं कारवाई काय होणार, मंत्री महोदय म्हणतात त्याच्याबद्दल बोलू नका। का बोलू नका? बाहेरचे येऊन केले। मग बाहेरचे कोण होते? माणसांच्या जीवापेक्षा कबूतर महत्त्वाचे झाले का? लोकांचे जीव गेले, आज आजारी पडतायत लोक, त्याच्या विष्ठेतून आजार होत आहेत, रोग पसरत आहेत, कुणालाच काही घेणं देणं नाही त्याचं। कबुतरांना धार्मिक रंग देणं कितपत योग्य आहे? प्रत्येकाची धार्मिक भावना आहे, मग या सगळ्या मुद्द्याला धार्मिक रंग देणं कितपत योग्य आहे याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत मान्यवर पाहुणे जोडले गेलेले आहेत। आपल्यासोबत आता शिवसेनेच्या नेत्या आमदार डॉक्टर मनीषा कायंदे आहेत। ताई, स्वागत आहे तुमचं। आपल्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या विद्याताई चव्हाण जोडले गेलेले आहेत। ताई, तुमचंही स्वागत आहे। भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक सर आपल्यासोबत आहेत। विश्वास सर, तुमचंही स्वागत आहे।
आणि अभिनेता अभिजित केळकर सुद्धा या चर्चेत सहभागी झालेले आहेत. अभिजित, तुमचे स्वागत आहे. आपल्यासोबत थोड्याच वेळात जैन समाजाचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्या संस्थेचे जे अध्यक्ष आहेत ललित गांधी ते सुद्धा चर्चेत सहभागी होतील. चर्चेची सुरुवात मला डॉक्टर मनीषाताई तुमच्यापासून करायची आहे. आज जे घडलं, मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली होती, सगळं झालं, त्याच्यानंतर सुद्धा जो उग्र असं आंदोलन करण्यात आलं, शांततेच्या मार्गाने आंदोलन म्हणायचं आणि चाकू बर्छे घेऊन आंदोलनामध्ये उतरायचं, हा सरळ सरळ धार्मिक अतिरेक आहे का? निश्चितच आहे असं म्हणावं लागेल. याची पार्श्वभूमी मी थोडक्यात सांगते. एका तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून मी विधान परिषदेत पावसाळी अधिवेशनादरम्यान हा मुद्दा मांडला होता. अनेक वर्षांपासून दादरचा जो कबूतरखाना आहे, जिकडे मी राहते, मी दादर मध्येच राहते, त्यामुळे लहानपणापासून तो मी कबूतरखाना पाहते. तो कबूतरखाना होता का? 1933 चा रेकॉर्ड सांगतो नाही. तो तिथे एक पाणपोई होती, ती एका रतनशी नावाच्या व्यक्तीने तिथे भेट दिली होती आणि हळूहळू त्याचं रूपांतर कबूतरखान्यात झालं. आणि अनेक किलो, 50-60 किलो रोजच्या रोज जर का तिकडे धान्य टाकायला लागलं, कबूतर यायला लागले आणि त्याचं एक मोठ्या प्रमाणात त्याचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळालं. हे मुंबईत एकाच ठिकाणी आहे का? तर नाही. हे 51 ते 58 ठिकाणी आहे. कोणी परवानगी मागून सुरू केलंय का? तर नाही. कोणाचं ऍप्लिकेशन आहे का? तर नाही. लोक काही ठिकाणी दाणे टाकायला चालू करतात, कबूतर यायला चालू करतात. किराणाच्या दुकानाच्या बाहेर असे कबूतरखाने ठिकठिकाणी मुंबईत सापडतील. त्यामुळे हे सगळं जे काय आहे ते सगळे इल्लीगलच आहे. दादरचा परिसर जो आहे तिकडे अनेक लोकांनी घराच्या खिडक्या बंद करून ठेवल्या आहेत, पिजन नेट लावल्या आहेत. जिकडे जे जैन मंदिर आहे त्यांनी स्वतः देखील पिजन नेट लावून, जाळ्या लावून स्वतःचं मंदिर सुरक्षित ठेवलेलं आहे की आतमध्ये कबूतर येऊ नये. एवढ्या मोठ्या प्रमाणात ती विष्ठा, त्यात उद्भवणारे आजार, हे सगळं बरं, हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे, मेडिकली प्रूव्हन आहे की हे सगळं लोक आजारी पडतायत. त्याचे दाखले कोर्टात दिले गेलेले आहेत. अनेक तारखा मी त्याचा फॉलोअप घेते आहे. मी देखील अनेक सायंटिफिक रिसर्च आर्टिकल्स मी महानगरपालिकेला पुरवले. आता कोर्टामध्ये मॅटर सबज्युडिस आहे. त्यानंतर मंगलप्रभाजी लोढा यांनी कमिशनरना भेटले. मग नंतर मुख्यमंत्र्यांकडे गळ घालून मीटिंग घेण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक सांगितलं की ठीक आहे, कंट्रोल्ड करूया, एकदम बंद करण्यापेक्षा आपण काहीतरी त्याच्यावर कंट्रोल्ड ऍक्शन घेऊया. एवढं सकारात्मक मुख्यमंत्री बोलल्यानंतर एक प्रकारे त्यांना धर्मसंकटात देखील टाकलं, कारण कोर्टाचा अवमान देखील कुठेतरी होण्याची शक्यता होती. तरी देखील ते रिस्क घेऊन मग ते आज सगळं तिकडे जो काय उद्रेक, सगळे हातोडे घेऊन आले, चाकूसुरे घेऊन आले, ते ताडपत्री कापायला, कारण ती काय कागदाची नव्हती फाटण्यासारखी हाताने. त्यामुळे हे सगळं झालं. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका दाखवून सुद्धा हे सगळं झालं. आणि आज उद्याची तारीख आहे, उद्याच्या तारखेपर्यंत आपण थांबू शकलो असतो. बरं, उद्याची तारीख काय अंतिम आहे का? अजून 1-2 तारखा पाडतील. कोर्टाने काही अजून फायनल डिसिजन दिला नाहीये. परंतु जे लोक अशा पद्धतीने कबुतरांना तिकडे सतत चारत असतील, आता काल मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यावर एका माणसाने एका फुटपाथवर जवळजवळ 5 किलोची गोणी रिकामी केली. सगळ्या अनेक ठिकाणी हे चालू आहे, सगळीकडे सुरू आहे. हो, अगदी खरं आहे. हे सगळीकडे सुरू आहे आणि ते सुरू ठेवा. काय आम्हाला अडकाठी आणू नका, अशा प्रकारची ही भावना आहे का? मग अभिजित, मला तुम्हाला विचारायचं आहे, मी तुमची ती पोस्ट पण वाचली, तुम्ही या मुद्द्यावरती व्यक्त झालात. काय एक नागरिक म्हणून, सामान्य नागरिक म्हणून काय त्रास आहे? खरं तर कुणाला वाटू शकतं ग्रामीण भागात हा सगळा कार्यक्रम महाराष्ट्राच्या चांद्यापासून बांद्यापर्यंत बघितला जातोय, कदाचित त्या माणसांना लक्षात येणार नाही, अरे हे कबुतरांमुळे काय चर्चा करतात कबुतरांवर, असं वाटू शकतं. त्या प्रेक्षकांसाठी सांगा, कबूतर हा विषय आज शहरांसाठी गंभीर का बनलाय? जसं आता मनीषाताईंनी सांगितलं आणि जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की इट्स अ प्रूव्हन फॅक्ट की कबुतरांच्या विष्ठेमधनं कधीही बरे न होणारे फुफ्फुसाचे आजार होतात, विकार होतात, जे अत्यंत गंभीर आहेत. आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे जशी तुम्ही माझी पोस्ट वाचलीत तशीच अनेक जणांनी ती पोस्ट वाचली आणि मला डायरेक्ट मेसेजेस सुद्धा केलेले आहेत की माझ्या मित्राची बायको अशीच गेली, त्यांचा 2 वर्षाचा मुलगा आहे.
अशा अनेक घटना तिकडे घडल्या असतील. खरं सांगायचं तर मी दादरमध्ये राहत नाही. दादरशी मी फक्त येतो जातो तेवढा माझा संबंध आहे. योगायोगाने परवा मी तिकडे गेलो होतो आणि मी जे चित्र बघितलं की अख्खं झाड किंवा बाजूला जी दुकानं आहेत त्या कौलारू दुकानं आहेत ती, तर अख्खी कौलं काळी कुठ्ट दिसत होती. मी म्हणलं हे असं कसं दिसतंय, तर बघितल्यावर माझ्या लक्षात आलं की ती सगळी कबुतरं आहेत आणि हजारो कबुतरं तिकडे उडत होती. तर मी सहज ते शूट केलं. तेव्हा माझ्या डोक्यात की अजून 4 दिवसांनी असं काहीतरी त्याचं इतकं गंभीर स्वरूप आणि इतकं म्हणजे मुंबई सारख्या महानगरीचा पालकमंत्री त्याला ह्याच्यात इन्व्हॉल्व्ह व्हावंसं वाटतं आणि देवेंद्रजींसारख्या इतक्या सक्षम मुख्यमंत्र्यांना त्यात ओढावंसं वाटतं. म्हणजे त्यांच्या डोक्यावर किती वेगवेगळे प्रेशर्स असतील, तर इतक्या छोट्याशा कारणासाठी इतक्या सक्षम मुख्यमंत्र्यांना ह्यात आपण ओढावंसं वाटतं आणि मग ते स्वतःला जे हवं, स्वतःच्या समाजाला जे हवं ते करून घ्यावंसं वाटतं. याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट मुंबई शहरासाठी कुठली आहे असं मला वाटत नाही. आणि मी जरी दादर मध्ये राहत नसलो तरी मी मुलुंडमध्ये राहतो आणि मुलुंडमध्ये सुद्धा ईस्ट वेस्ट ब्रिज आहे, तिकडे महानगरपालिकेने बाकायदा नोटीस लिहिलेली आहे की इकडे धान्य घालणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. तरी सुद्धा तिकडे धान्य घातलेलं असतं. तिकडे एक नाला आहे, त्या नाल्यावर ब्रिज आहे, त्या नाल्यावर सुद्धा अगदी तुम्ही सांगताय ते फक्त थोडंसं त्याच्यामध्ये ऍड करतो. मुंबई असेल, पुणे असेल, मुंबई, ठाणे ही सगळी शहरं आहेत ना, या शहरांमध्ये जाळ्या असतात ना, जाळ्या घराच्या ग्रिल लावणाऱ्या जाळ्यांचं हजारो कोटींचं मार्केट तयार झालंय. मार्केट, कारण आपल्या घराला आपण आता पिंजरा बनवून ठेवलंय. ते पक्षी बाहेर फिरतात आणि पिंजऱ्यात माणसं राहतात, अशी परिस्थिती आता. आणि मग विद्याताई मला सांगा, जर अशी परिस्थिती आहे, न्यायालयानं हे मान्य केलं, रिपोर्ट घेतले, सगळं सिद्ध झालं की हे घातक ठरतायत, हे मग एवढं करून सुद्धा हिम्मत होत नाही. आज त्याचं नाव सुद्धा त्या कबूतर जाळी म्हणतात. त्या जाळीला, ह्या जाळीत माणूस अडकला, पण तरी सुद्धा आज ही हिम्मत कशी होते? कायद्याच्या पुढे जाऊन आम्ही करू शकतो, जुमानत नाही तुम्हाला, ही हिम्मत कशी होते? विलासजी, मला फक्त एक प्रश्न मांडायचा इकडे, प्लीज. की हल्ली आपण धर्माच्या नावाखाली कुठलीही गोष्ट धर्माच्या नावाला जोडणं हे आता इतकं सहज झालंय ना, की काल पण तुमची चर्चा होती कुठलं खालीद का शिवाजी का काय, त्याला सुद्धा धर्माच्या नावावर जोडण्यात आलं. म्हणजे कुठलाही प्रश्न तो राजकीय बनवायचा आणि त्याला धर्माच्या नावाला जोडायचं. पण आपण सगळेजण मुंबईकर आहोत, मुंबईमध्ये राहणारे लोक आहोत. मुंबई किंवा पुणे किंवा दिल्ली असो, अशा मोठ्या मोठ्या शहरांचा पर्यावरणाचा प्रश्न इतका गंभीर बनलेला आहे आणि असं असताना त्या पर्यावरणाला आपण डिस्टर्ब करतोय, त्या पर्यावरणाचा आपण ऱ्हास करतोय. पण त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन म्हणावंसं वाटतं की स्वतःला पुण्य मिळतंय. हा सगळा आटापिटा कशाला चाललाय की मेल्यानंतर आपल्याला पाप पुण्याचा हिशोब केला जातो आणि आपल्याला जर काही गेलो, आपण काही कबुतरांना दाणे टाकलं तर आपल्याला पुण्य मिळतं. ही जी भावना आहे ही बरोबर आहे का? तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काही चांगलं काम करा ना. हो, हे बघा ना, म्हणजे काय चाललंय. म्हणजे तिकडे कबूतरखाना जर दादरचा बघितला तर इतकं भयंकर आहे तिथे, की तिथे आपण गेलो तरी असं नाक बंद करून जावं असं वाटतं. कारण तिथले लोक राहत कसे असतील. मी विलेपार्ल्यामध्ये राहते. पार्ल्यामध्ये पण पार्लेश्वर महादेवाचं मंदिर आहे आणि समोर जैन मंदिर आहे. तिथे पण कबूतरखाना होता, परंतु तिथे पण लोक येऊन टाकायचे, पण तो बंद केला. आता 1-2 वर्ष झाले तो बंद केला. तर अशा प्रकारे कबूतर जर काय त्याच्या विष्ठेने आणि त्याच्यातनं जर काय फुफ्फुसांसारखे आणि इतर जर काही विकार होत असतील तर मला असं वाटतं ते बंद केलेच पाहिजे. त्याच्यात पाप पुण्याचा प्रश्न येतोय कुठे? पण तुम्ही जे काय जबरदस्तीने करताय, कोर्टाच्या आदेशाचं पालन करत नाहीये, म्हणजे उद्या म्युन्सिपल कमिशनरने काय कोर्टाने त्यांना बोलायला पाहिजे काय? तुमची प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. कायद्यापेक्षा मोठे झाले का? कायद्यापेक्षा कोणीच मोठं नाही, हे विसरता कामा नये. आणि तुम्ही समाज, तुम्ही धनदानगे आहात म्हणून तुम्ही काय वाटेल ते कराल काय? अरे कबूतर आज नकोय, म्हणजे लोकांना त्रास होतोय त्या एरियामध्ये राहणाऱ्या. या प्रत्येकांना मला वाटतं एक पिंजरा द्या आणि 2-2 कबूतर द्या आणि घरात बसून तुम्ही त्यांना दाणे टाका. परंतु कुठेतरी ज्या एरियामध्ये तुम्ही राहत नाही, जिथे तुमचा काही संबंध नाही, अशा ठिकाणी तुम्ही येणार आणि ते कबूतर तिथे ऐत खाऊन जाणार आहेत. त्यामुळे आता मी तुमच्या कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी ऐकलं
लोक म्हणत होते की काय भूतदया नाही का, अमकं नाही का, तमकं नाही का. अरे मग तुम्ही गरीब झोपडपट्ट्यांमध्ये अनेक मुलांना शिक्षण नाहीये, आरोग्य नाहीये, खायला नाहीये. आज डाळीची किंमत इतकी वाढलेली आहे. हा जैन समाज कधी महागाईवर आंदोलन करतो का? नाही करत. तर गरिबांच्या मुलांना आज मुंबई सारख्या शहरामध्ये इतके कुपोषित मुले आदिवासी पाड्यांमध्ये आहेत, सगळ्या महाराष्ट्रपर्यंत संबंध देशभर आहेत, पण त्यांच्यासाठी तुम्हाला करावं असं वाटत नाही. कारण तुमच्या धर्मामध्ये सांगितलेलं आहे की ह्याच्याने प्रश्न तुम्हाला पुण्य मिळणार नाही, तर कबुतरांना घालून पुण्य मिळेल, असं काहीही नसतं. ही सगळी अंधश्रद्धा आहे. हा सगळं एक मला तर असं वाटतं हे माणसाने अतिशय अवडंबर माजवलंय सगळं. आणि हे कबूतरखाने कोर्टाचा जो निर्णय आहे तो अतिशय स्वागतार्ह आहे. आणि हे कबूतरखाने सगळे हटलेच पाहिजे. आणि पहिल्यांदा माणसाचं आरोग्य ह्याला प्राधान्य दिलं पाहिजे, नंतर समाज धर्म हे सगळं नंतर. नक्की. आपल्यासोबत विश्वास पाठक आहेत. विश्वासजी, मुद्दा मी तुमच्याकडे सगळ्यात शेवटी आलो त्याचं कारण असं आहे की वेगवेगळी मतमतांतरं तुमच्यापर्यंत आली पाहिजेत. काय भावना आहे ती पण तुम्हाला कळली पाहिजे. खरं तर आपल्यासोबत जैन अल्पसंख्याक समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी थोड्याच वेळात जोडले जातील. त्यांची भावना आपण ऐकून घेऊयात, त्यांच्याही भावनेचा आपण सन्मान करूया. पण मुद्दा असा आहे, न्यायालयाने निर्णय दिला, मुंबई महानगरपालिकेनं त्याची अंमलबजावणी केली, राग रोष व्यक्त झाला, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्याच्यामध्ये इंटरफेअर केला, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुवर्ण मध्य काढण्याचा प्रयत्न केला, त्यांची समजूत काढली आणि सगळ्यांना सांगितलं की बाबा तुम्ही म्हणताय तसं होईल. आता एवढं सगळं होऊन सुद्धा, एवढे सगळे लाड करून सुद्धा आज अशा प्रकारचा धुडगोस घालण्याची काय गरज होती? हा धार्मिक अतिरेक सरकार का सहन करतंय? आणि सगळ्यात महत्त्वाचं, एकावर कारवाई नाही, आज एक अटक नाहीये. नाही, कारवाईबद्दल मी बोलतो. विलासजी, मला फक्त 2-3 तथ्य मांडायचे आहे. प्लीज सर. की संविधानाने आपल्या देशामध्ये प्रत्येक धर्माला आपापल्या प्रतिनिधी आणि जी काही आपली श्रद्धा आहे त्याप्रमाणे प्रॅक्टिस करण्याची पूर्ण मुभा दिलेली आहे. मात्र ते करत असताना इतर कोणाला त्याचा त्रास होणार नाही याची देखील काळजी घेणं अपेक्षित असतं. बरोबर. आता जैन धर्माकडनं आपण कबुतरांना जेव्हा अन्नधान्य देतो तर त्याच्या मागची त्यांची मान्यता अशी आहे की ते पूर्वजांपर्यंत आपलं म्हणजे अन्न जातं किंवा त्यांचे आपल्याला काय म्हणतात तर पुण्य मिळते. अशा प्रकारची ती मान्यता हरकत नाही ते करायला. मात्र जैन धर्म हा संपूर्ण भारतामध्ये आहे, संपूर्ण जगामध्ये आहे. पण ही प्रथा माझ्या माहितीप्रमाणे केवळ मुंबई पुरतीच आहे. त्यामुळे प्रथा खरंच कशी आहे काय याचा देखील अभ्यास होणं आवश्यक आहे. दुसरं, याच्यामुळे कबुतरांच्या विष्ठेमुळे आणि इतर गोष्टींमुळे त्याचा काही त्रास होतोय का, नंतर हेल्थवर त्याचे काही परिणाम आहेत का, तर त्याचे देखील मला वाटतं बऱ्यापैकी रिपोर्ट्स आहेत. त्यामुळे त्याचा देखील विचार करून त्याच्यावर नक्कीच विचार करणं आवश्यक आहे. खरं तर माननीय न्यायालयाने हे मॅटर हाताळायला सुरुवात केलेली आहे. त्यांनी निर्णय देऊन बीएमसीला सूचना केल्या की हे कबूतरखाने तुम्ही बंद करा. त्याप्रमाणे बीएमसीने ताबडतोब ते ऍक्शन देखील घेतली. ही ऍक्शन घेतल्यानंतर जनभावना आणि एकंदरीत सगळ्या गोष्टी लक्षात घेता खरं तर माननीय मुख्यमंत्र्यांनी काल अतिशय संतुलित अशी भूमिका घेतली, ज्यामध्ये माननीय न्यायालयाचा आदर देखील राखला जाईल, त्याची ऑर्डर देखील एक्झिक्यूट केला जाईल आणि हे टप्प्याटप्प्याने कसं कमी करता येईल अशा प्रकारचा त्यांनी निर्णय घेतला. हे केल्यानंतर उद्याच्या डेटपर्यंत न थांबता हा जो काही झुंडशाही झालेली आहे ही अतिशय कंडेमनेबल आहे. याला कोणी डिफेंड करू शकत नाही. हे चुकीचंच आहे. इथे न्यायालयाचा देखील अवमान आहे आणि शासकीय कामामध्ये हस्तक्षेप करण्याचा देखील याच्यामध्ये अलिगेशन्स आहेत. याच्यावर मला पूर्ण विश्वास आहे की सरकार याच्यावर कारवाई करेल, ऍक्शन घेईल आणि कोणी असं म्हणतात ना की कोणी ऍक्शन न होता फ्री होईल असं मला वाटत नाही. सर, तुमची भूमिका बरोबर आहे. फक्त ना महाराष्ट्राला कळावं म्हणून मी जरा इथे एक व्हिडिओ दाखवतो. शांततेच्या मार्गाने जेव्हा आज आंदोलन झालं ना, त्या शांततेच्या मार्गाच्या आंदोलनामध्ये नेमकं काय झालं हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे. आणि सकाळपासून आतापर्यंत अशी एकही बातमीने कुणाला ताब्यात घेतलं, बाहेरचे कोणतरी आले म्हणे, मग ते समाज विघातक लोक होते का, समाज कंटक होते का, मग ते पोलिसांनी का शोधले नाहीत, त्याच्यातले प्रश्न अनेक आहेत, ते दाखवतो. पण इथं काही व्हिडिओ मला दाखवायचे आहेत काय महिलांच्या बद्दलचे. हे आता जे बाजूला चाललेत ते व्हिडिओ आहेत ते. आणि त्या ह्याच्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे असं दिसतंय की चाकू सुद्धा, हे बघा त्यांच्या हातात. आता चाकूचं वाटप करायची काय आवश्यकता आहे? हे 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 बघत नाही का महाराष्ट्र? महाराष्ट्र का आंधळा आहे का? हे बघा, पोलिसांना माहित नाही हे कोण वाटतंय, हे चाकू वाटायचे काय, हे काही तर हे बघा बाजूला पोलीस आहेत. हे कसलं शांततेचं आंदोलन आहे? हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे ना.
ही सूट कशासाठी, एवढे लाड कशासाठी, हा सवाल जर विचारला तर चुकलं काय? आणि हे जे चूक आहे त्याला चूक म्हटलं पाहिजे. आणि न्यायालयाच्या आदेशाचं पालन करणं प्रशासनाचं काम आहे, सरकारचं काम आहे, सरकारनं ते केलं. मग हे अशा पद्धतीनं तिथं हातात याच महिलेनं रागाच्या भरात स्वतःला काय केलं असतं, जबाबदार पुन्हा पोलिसांना धरलं असतं, पोलीस पुन्हा ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी झाल्या असत्या. म्हणूनच मला आता या सगळ्याबद्दल विचारायचं आहे. आपल्यासोबत राष्ट्रीय अध्यक्ष आहेत जैन अल्पसंख्याक समाजाचे ललित गांधीजी आहेत. काही तांत्रिक कारणामुळे माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये, मी पुन्हा त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करतो. विश्वास सर, मुद्दा हाच आहे. तुम्ही बघू शकता याच्यात कुठेही अतिरंजितपणा काही नाहीये. हे असं घडलं पण कारवाई होत नाही. सकाळी मंत्री महोदयांना विचारलं, पत्रकार विचारत होते कारवाई होणार का? मंत्री महोदय लोढा काय म्हणत होते, तुम्ही कारवाईबद्दल का विचारता? विचारायचं नाही कारवाईबद्दल, होणार नाही तर कोणावर कारवाई. नाही विलासजी, बघा देवेंद्र फडणवीसजी हे स्वतः मुख्यमंत्री आहे, स्वतः गृहमंत्री देखील आहेत. त्यामुळे यांच्या शासनामध्ये कोणालाही स्पेअर केल्या जाणार नाही, कारवाई नक्कीच होणार आहे. आता उद्याच हायकोर्टामध्ये डेट आहे, त्या डेटमध्ये हायकोर्ट या आजच्या घटनेची देखील संज्ञा घेणार आहे. आणि मला पूर्ण विश्वास आहे की हायकोर्ट देखील या गोष्टीचा आदेश देईल आणि त्याचं ताबडतोब एक्झिक्युशन, कार्यवाही हे सरकार नक्कीच करेल असा मला विश्वास आहे. आपल्यासोबत आता ललित गांधी सुद्धा जोडले गेलेले आहेत. ललितजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. आम्ही आता दाखवले ते व्हिडिओ आणि तुमच्या बाजूला सुद्धा चालू आहेत. शांततेच्या मार्गानं अहिंसा या सगळ्यावर विश्वास ठेवणारा हा समाज, पण या समाजाच्या आंदोलनामध्ये जर कोणी समाजकंटक घुसले असतील, चाकू वगैरे घेऊन ते घुसले असतील, तुम्हाला वाटत नाही हे सगळे लोक धरून दिले पाहिजेत पोलिसांना, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे? कुठल्याही माणसाने कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर मग कोणीही असो त्याच्यावर कारवाई केलीच पाहिजे. यामध्ये कोणाचंच दुमत असण्याचं कारण नाही. परंतु या कालच्या झालेल्या बैठकीनंतर समाज म्हणून समाजाने आजचं आंदोलन स्थगित केल्याचा निर्णय जाहीर केला होता. काल रात्री आज तसे फलक त्या ठिकाणी मंदिराचे ट्रस्ट प्रदर्शित केले होते. आता त्या ठिकाणी सकाळी ज्यांच्यापर्यंत हा मेसेज गेला नसेल किंवा जे कोणी आले असतील त्यांनी हे आंदोलन केलं किंवा त्या ठिकाणी ते दोऱ्या तोडून किंवा दोऱ्या त्या चाकून कापून ती ताडपत्री काढायचा प्रयत्न केला आणि त्यांना नंतर पोलिसांनी समजावलं किंवा समाजातल्या लोकांनी समजावल्यानंतर कदाचित थांबले असतील. जे काही नियंत्रणात आणली पोलिसांनी, या कृतीचं कोणीच करत नाही. परंतु तुम्ही ज्या पद्धतीने त्याची विशेषण लावताय, राडा केला, धार्मिक अतिरेक, एवढं काही म्हणायची गरज नाहीये त्यामध्ये. कारण कोणीतरी 4 लोकांनी एखादी चुकीची गोष्ट केली तर अख्खा समाज तसा आहे असं म्हणणं योग्य नाही. कारण जैन समाज हा हजारो वर्षाची परंपरा असलेला, अहिंसेची परंपरा असलेला, समाजाबरोबर मिळून मिसळून राहणारा समाज आहे. आणि ते तुम्ही दोरी कापलेली चाकू दिसते मला, तर तुम्ही लेतागे चाकूंचं वाटप केलं तर अशा पद्धतीने थोडंसं अतिरंजित वर्णन केलं जातं या गोष्टीचं. या कृतीचं समर्थन पुन्हा दाखवतोय ते एकमेकांना चाकू दिले जात आहेत. हे काय बघा ना, त्या महिलेच्या हातात चाकू आहेत, ती सगळ्यांना देते. बघा मी खोटं काही नाहीये, त्या महिलेवर कारवाई करायला आमचा काही विरोध नाहीये, पण तुम्ही चाकूचं वाटप केलं वगैरे असं बघा ना, ते काय चालू आहे ते तुम्ही बघा ना. चुकीचं आहे का ते तुम्ही सांगा की हे बाहेरचे लोक होते आणि ज्यांनी कोणी केलं त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. जे कोणी चुकीचं काम केलं असेल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. समाजाची ही भूमिका नक्की नाही. एक्झॅक्टली हेच सांगायचं सुद्धा नाही. त्यामुळे अशा कृत्यांचं मी समर्थन करत नाही. न्यायालयाचा आदर राखणे आमची परंपरा आहे आणि सरकारनं सकारात्मक भूमिका घेतली आणि सार्वजनिक आरोग्य सुरक्षित राहिलं पाहिजे. आता जे सार्वजनिक आरोग्य ज्यावेळी धोक्यात येतं ते आम्ही सुद्धा त्यामध्ये असतो, आम्ही काही समाजाच्या बाहेर नाही. त्यामुळे कबुतरांच्यामुळे जो काही धोका होणार असेल तर त्यामध्ये आम्हालाही धोका होणार आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींना शास्त्रीय विचार होऊन योग्य तो मार्ग काढावा अशीच भूमिका सरकारने घेतली आणि तीच भूमिका समाजाची सुद्धा आहे. विद्याताई ही भूमिका पटते का? हे बघा, इथे मला एकच सांगायचंय, हे चाकू सुरे वाटून इथे जे बांबू लावलेले आहेत, प्लास्टिक लावलेले आहेत, ते प्रशासनाने हायकोर्टाच्या आदेशाचं पालन करून लावलेले आहेत. मग ते चाकू जबरदस्तीने आणून त्या रश्श्या कापायच्या, ते बांबू तोडायचे आणि जोरजोरात तिथे चढायचं, तिथे पोतं धान्य उपडी करायचं. म्हणजे हे सरळ सरळ हायकोर्टाच्या जे आदेश आहे त्याचं उल्लंघन आहे. आणि आता मगाशी तुम्ही म्हणाले की बाहेरचे लोक घुसले, बाहेरचे कोणी लोक घुसलेले नाहीयेत.
हे बचावात्मक पावित्र्य जो घेतला जातोय तो चुकीचा आहे, कोणीही असो, कुठल्याही धर्माचाच माणूस असो. आणि कारवाई होणार का कारवाई का झाली नाही? आतापर्यंत आम्ही इतके आंदोलनं केले, 15-15, 20-20 वर्ष आम्हाला कोर्टात जावं लागतंय तारखांसाठी. आणि इकडे पोलिसांनी याचं उत्तर दिलं पाहिजे की इथे एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक जमले आणि ते सगळे कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन करत होते, प्रशासनाने जी जबाबदारी घेतलेली आहे त्याचं उल्लंघन करत होते, तरीही त्यांच्यावर अजून कारवाई का झाली नाही? आतापर्यंत पोलीस स्टेशनला 5-10 हजार लोक तिथे अटक करायला पाहिजे होती त्यांना, किंवा त्यांच्यावरती कडक कारवाई करायला पाहिजे होती. असा भेदभाव का केला जातो? म्हणजे इथे जर मुस्लिम समाज असता तर मुस्लिम समाजाला जोडून काढण्यात आलं असतं. मला म्हणायचं नाही, पण मी मगाशी जे म्हटलं की प्रत्येक गोष्ट आपली हल्ली धर्माला जोडली जाते, परंतु आपल्या जैन धर्माचे लोक आपले लाडके आणि मुस्लिम धर्मीय आपले दोडके, अशा प्रकारे जी वागणूक दिली जाते की आम्ही सगळे जण भारतीय आहोत आणि हायकोर्टाने जो आदेश दिलेला आहे, प्रशासनाने जे दिलेलं आहे त्याचं पालन करणं आपल्या सगळ्यांचं संविधानाचे, आपण जर भारतीय नागरिक असो की आम्ही सर्व भारतीय आहोत तर आपण ते पालन केलंच पाहिजे. तुम्हाला काय करायचं तर तुम्ही कोर्टात जा, कोर्टात तुमची बाजू सांगा की आम्हाला हे मान्य नाहीये, कबूतरखाने उघडे ठेवा. विश्वाजी, काय चाललंय? आरोप आहे भेदभाव केला जातोय, कोणीतरी आपला लाडका कोणीतरी दोडका असं होतंय का? बघा, आता दोन मुख्यमंत्र्यांची मी तुलना करतो, एक माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि एक शरदचंद्र पवार. जेव्हा मुंबईला साखळी बॉम्ब ब्लास्ट झाले 12, तेव्हा शरद पवारांनी स्वतःहून सांगितलं की मी 13वा देखील बॉम्ब ब्लास्ट झाला आणि तो मुस्लिम एरियात झाला, हे मी मुद्दामून सांगितलं. अशा प्रकारचे प्रशासन करणारे यांचे नेते हे यांनी आम्हाला शिकवू नये. राहिला प्रश्न देवेंद्र फडणवीसांचा, ज्यांनी कोणी इथे चुका केलेल्या आहेत त्याच्यावर ऍक्शन घेतला जाईल. तुम्ही उद्यापर्यंत थांबा, उद्या हायकोर्टाकडनं येणार आहे. मला हायकोर्टाच्या आदेशाचं पालन करणाऱ्या प्रशासनाने विद्यार्थ्यांकडनं मला अशाच चर्चेची अपेक्षा आहे. ठीक आहे विलासजी, तुमची चर्चा खरं तर चांगली असते, पण विद्यार्थ्यांकडनं हीच अपेक्षा होती. राष्ट्रवादी काँग्रेसने काय भेदभाव केला, मुसलमानांचं कसं चालन केलं, मी त्यांचा प्रश्न मला पूर्णपणे माहिती आहे. ब्रीफली मला उत्तर द्या, वेळ कमी आहे. सुद्धा भारतीय मानतो. ताई मी तुम्हाला वेळ देतो, मी तुम्हाला वेळ देतो. आम्ही भारतीय नागरिक आहोत हे आम्ही कधीच विसरत नाही, कारण आम्ही संविधानाला मानणारे लोक. ठीक आहे, मी तुम्हाला वेळ देतो. पाठक सर, मुद्दा असा आहे की काय हायकोर्टानं एखादा निर्णय दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. आज जे घडलं ते थेटपणे असं आहे, सरकारी कामात अडथळा आणणे. तुम्ही प्रशासकीय सेवेत आहात त्यामुळे तुम्हाला माहिती आहे हे काय आहे. तुम्हाला असं वाटत नाही की याची दखल घ्यायला पाहिजे होती? काही जणांना किंवा नोटीस काहीतरी दिसलं पाहिजे होतं का? कोर्टानंच उद्या सांगायचं की काल जे कोणी होते त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, मग सरकार नाही. डिटेन का नाही केलं त्यांना? डिटेन का नाही केलं सगळ्यांना? मी विचारतो. हा पाठक सर, बघा, कारवाई यांच्यावर होणारच ना. जे कोणी दोषी हे दिसतात आहे, कारवाई होणारच आहे. मी तेच सांगतोय, उद्या हायकोर्टामध्ये देखील तारीख आहे, हायकोर्ट देखील याचं संज्ञान घेईल. हायकोर्ट जे म्हणेल, आणि मग विद्यार्थी बोलू द्या ना, विद्यार्थी बोलू द्या. तुम्ही काय नळावरच्या भांडण्यासारखे नाही बोलतो विद्यार्थी. सिरियस चर्चा चालू, जरा शांत बसा. झाली नाही, दरवेळी आंदोलनावरती कारवाई होते, ती कारवाई पोलिसांनी का केली नाही? पोलिसांचे हात कोणी बांधले? विचारले ना त्यांना, ते देतील उत्तर. हा, वेळ संपलाय माझा. मला सांगा, तुमचं सरकार होतं इतके वर्ष, तुम्ही काय कारवाई केली? मुसलमानांचं तुम्ही लांगून चालनच केलं. तुम्ही जैन मुसलमानाचा भेद काय करता? याच्यामध्ये जो कोणी दोषी होतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. उद्या कोर्टामध्ये देखील मॅटर आहे, एकत्रितरित्या जो निर्णय होईल त्याच्यावर कारवाई नक्की होणार. डॉक्टर मनीषाताई असं म्हणाल्या होत्या, एक शब्द त्याच्यावर एक कमेंट द्या सर. त्या असं म्हणाल्या, धर्मसंकटात आहेत तुम्ही, म्हणजे मुख्यमंत्री राज्याचे, या मुद्द्यावर. अजिबात नाही, अजिबात नाही. बघा, देवेंद्रजी फडणवीस इतके स्वच्छ प्रतिमेचे मुख्यमंत्री आहे, त्यांना धर्मसंकट काही नाही. जे काही गरीब माणसाच्या जनतेच्या हिताच्या संविधानाप्रमाणे त्याप्रमाणे ते निर्णय घेतात, त्यामुळे कोणी इथे धर्मसंकटात नाहीये. हा विषय सहज आणि व्यवस्थितरित्या लोकांना न्याय दिला जाईल याच्यातनं. ठीक आहे, आशा करूया. कबुतरांचा जीव महत्वाचा आहे, तो मुका जीव आहे, त्याच्याबद्दल कुणा राग असण्याचं कारण नाहीये. पण त्याचं स्थान मानवी वस्तीत किती असावं, किती संख्येनं असावं, आणि त्याच्यामुळे जर इथं मानवी वस्तीलाच अपाय होत असेल तर मग माणसांच्या जीवाची काळजी ही सुद्धा भूतदय आहे, हे समजून घेऊया. आणि अतिशय
साधा प्रश्न आहे. साध्या प्रश्नावर धर्माच्या नजरेतून उत्तर न शोधता आपण आरोग्य, विज्ञान या सगळ्या प्रश्नातनं त्याचं उत्तर शोधणं गरजेचं आहे आणि ते स्वीकारणंही गरजेचं आहे. हिंदू धर्मीयांनी सुद्धा अनेक प्रकरणात ते शोधलेलं आहे. आपण प्रेक्षकांचं काय मत आहे ते पण जाणून घेऊया. कबुतरांच्या आडून धार्मिक आणि राजकीय अतिरेक केला जातोय का असा प्रश्न होता. सामान्य प्रेक्षकांनी त्याच्याबद्दलचं मत नोंदवलेलं आहे. काय मत नोंदवलंय? 92% लोकांना हे आवडलेलं नाहीये. लक्षात घ्या, लोकांना हा अतिरेक आवडलेला नाहीये. लोक बघतायत लोक. 8% लोक हो म्हणतायत. पण या सगळ्यामध्ये सामंजस्याने मार्ग निघायला हवा. हा काही वादाचा मुद्दा इतका प्रतिष्ठेचाही करण्याची गरज नाही, धार्मिकही करण्याची गरज नाहीये. आशा करूया हा मुद्दा इथं थांबेल आणि मार्ग निघेल उद्या न्यायालयात तरी. आज या चर्चेत आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. बडे मुद्देच्या आजच्या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.